नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असं नाश्त्यासाठी नायलॉन खमण ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. अगदी कोणीही बनवू शकेल अशी रेसिपी आहे. मस्त अगदी घरच्या साहित्यात बनते. तुम्ही बघू शकता छान असा जाळीदार इथं स्पॉन्जी आणि रसदार असा आपला इथे खमण ढोकळा बनवून घेतलेला आहे. अगदी सर्वांना आवडेल आणि इझी रेसिपी आहे. आता वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एका बाउलमध्ये एक वाटीला थोडंसं अगदी कमी एवढं पाणी घेतलेलं आहे. एक चमचा एवढा सायट्रिक ॲसिड टाकून घेणार आहे. यालाच आपण लिंबू सत्व असेही म्हणतो. त्यातच मी 2 चमचे एवढे साखर टाकून घेणार आहे. आता आपल्याला इथे चवीनुसार म्हणजे इथे मी अर्धा चमचा एवढं मीठ टाकून घेणार आहे आणि त्याच्यातच 1 चमचा एवढं रिफाइंड तेल आहे ना, ते टाकून घेणार आहे. आता आपल्याला हे मिश्रण छान असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. साखर आणि जे सायट्रिक ॲसिड आहे ना, ते छान असं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे. सतत चमच्याच्या साहाय्याने हलवत असं मेल्ट करून घेणार आहे मी. एकदम गरजेचं आहे. थोडे असे कण राहिले नाही पाहिजे ह्याच्यामध्ये. आता हे चांगलं मी असं घोळवून घेतलेलं आहे. सर्व साखर इथे मेल्ट झालेली आहे. आता काय करायचं आहे, इथे मी 1 वाटी एवढं बेसन घेतलं आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर इथे मी 200 ग्रॅम एवढं बेसन घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी आणि 1 वाटी बेसन एवढं आपल्याला हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तर हे बेसन एवढं मी 1 वाटी घेतलेलं आहे ना, ते चाळणीच्या साहाय्याने छान असं मी चाळून घेणार आहे. इथे मी घरीच दळलेलं बेसन आहे, परंतु याच्यामध्ये थोडेसे डाळीचे कण राहू शकतात. त्यामुळे आपलं चाळणं गरजेचं आहे आणि खमण ढोकळा बनवण्यासाठी एकदम बारीक बेसनची गरज असते. अजिबात मोठं बेसन घ्यायचं नाही, नाहीतर ढोकळ्याला चांगली जाळी पडणार नाही. तुम्ही बघू शकता चाळल्यानंतर थोडेसे जे जाडसर कण आहेत ना, ते आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. आता काय करायचं आहे, थोडंसं मी बेसन बाजूला सांडलेलं आहे ते पुसून घेते. आता चमच्याच्या साहाय्याने जी साखर आणि सायट्रिक ॲसिडचं जे पाणी जे मेल्ट केलेलं आहे, त्याच्यामध्ये ते बेसन टाकलेलं आहे ना, ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. तिथे आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाही याची दक्षता घ्यायची आहे. मस्त असं आपल्याला इथं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं इथं आपलं बेसनचं मिश्रण तयार झालं आहे. आता आपल्याला ते 10 ते 12 मिनिटं याला रेस्ट करून घ्यायचं आहे. इथं मिश्रण रेस्ट होते तोपर्यंत गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे. त्याच्यात एक स्टँड ठेवून घेणार आहे. गॅस ऑन केलेला आहे. गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे. त्यातच एक तांब्या एवढं पाणी टाकून घेणार आहे. त्या पाण्याला उकळ्या आणून घ्यायच्या आहेत. आता इथे मी एक कुकरचा डब्बा घेतला आहे आणि ह्यातच आपण खमण ढोकळा आहे ना, तो वाफवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये मी एक बटर पेपर लावून घेणार आहे. यामुळे काय होतं, जे बॅटर आहे ना, ते जास्तीत जास्त असं डब्याला चिटकणार नाही. त्यालाच मी थोडंसं असं तेल लावून घेणार आहे ब्रशच्या साहाय्याने. तेल असं छान असं सर्व डब्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ढोकळा छान असा खाली निसटला जातो, चिटकत नाही जास्त असा डब्याला. आता इथे आपले बॅटर पूर्ण तयार झालं आहे. 10 ते 12 मिनिटं झाली आहेत. आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा एवढं अगदी चमचा गच्च भरून घेतलेला आहे, थोडा सपाट घेतला आहे. आपल्याला इथे खायचा सोडा टाकलेला आहे. त्यावरच मी 1 चमचा पाणी टाकून घेणार आहे. त्यामुळे पाणी ह्याच्यावर टाकल्यामुळे छान असा सोडा ॲक्टिव्ह होतो. आता आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर छान असं हे बॅटर आपलं फ्लफी झालेलं आहे, असं फुगलं गेलेलं आहे. व्यवस्थित चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. तिकडे गॅसवर जे पाणी ठेवले आहे ना, त्यालाही मस्त अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला ह्याच्या आधीच तेल लावून ठेवलेला डब्बा आहे ना, त्याच्यामध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे. सर्व आपल्याला काम आधीच करून ठेवायचं आहे. पाणी उकळून आधीच ठेवायचं आहे. डब्याला तेल वगैरे आधीच लावून ठेवायचे आहे. म्हणजे वेळ असा वेस्ट जाणार नाही. सोडा टाकल्यानंतर आपल्याला हे पटापट असं बॅटर हे डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. सोड्याचं म्हणजे जे ॲक्टिव्ह आहे ना, त्यामुळे छान असा आपला जो ढोकळा आहे ना, मस्त असा जाळीदार बनतो. आता आपल्याला थोडंसं हा टॅप करून घ्यायचा आहे, जे एक्सेसची हवा आहे ना, ती निघून जाते याच्यामुळे. आता इकडे गॅसवरचे जे पाणी आहे त्याला छान अशी उकळी आली आहे. गॅस आपल्याला या सुरुवातीला असा मोठाच ठेवायचा आहे. डब्बा ठेवून घेतला की लगेच झाकण ठेवायचं आहे. आता गॅस मी मिडियम करणार आहे आणि 20 ते 25 मिनिटं याला मी वाफवून घेणार आहे. 25 मिनिटे झालेले आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. मस्त आता
आपला ढोकळा इथं फुगलेला दिसतोय. आता मी गॅस बंद केलेला आहे. आधी आपल्याला ढोकळा चेक करून बघायचा आहे चाकूच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता चाकू घातल्यानंतर छान असा चाकू क्लीन निघतो अजिबात असा. जे बॅटर आहे ना ते चाकूला लागत नाही, म्हणजे आपला इथे ढोकळा मस्त असा इथे तयार झाला आहे. आता हे आपल्याला आता इथे मी ढोकळा किचन ओट्यावर घेतला आहे. तर आपल्याला छान असं याला थंड करून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त असं थंड झालेला आहे. आता चाकूच्या साहाय्याने मला त्याच्या कडा आहे ना आता सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपला ढोकळा काढायला सोपा जाईल. तुम्ही बघू शकता कडा चांगल्या अशा सुटल्या गेलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, त्याच्यावर मी प्लेट ठेवणार आहे आणि आता प्लेट ठेवल्यानंतर हा डबा असा त्या प्लेटवर मी उलटा करून घेणार आहे. उलटा केल्यानंतर थोडासा असा मी वरतून थोडासा टॅप केल्यानंतर छान असा ढोकळा खाली सुटला जातो. तुम्ही बघू शकता ढोकळ्याला छान अशी खालून सुद्धा जाळी आलेली आहे. मस्त आपला इथे जाळीदार ढोकळा तयार आहे. एकदम छान असं स्पॉन्जी दिसतो दिसायला तर. तुम्ही बघू शकता छान असं सर्व बाजूने मस्त अशी जाळी आलेली आहे. इझी रेसिपी आहे, बघू शकता तुम्ही मस्त घरच्या साहित्यात बनते. एकदम फटाफट होणारी रेसिपी आहे. आता मी प्लेट बाजूला काढून घेणार आहे आणि आता त्याला कट लावून घेणार आहे. आणि इथे मी ढोकळा बनवताना हळद टाकलेली नाही, कारण आपण इथे खाण्याचा सोडा टाकला आहे. काय होतं कधी कधी हळद आणि खाण्याचा सोडा असं व्यवस्थित मिक्स नाही झालं तर लाल लाल डोळा मध्ये मध्ये दिसतात, मग ते व्यवस्थित लागत नाही खायला. म्हणून मी हळद टाकलेली नाही याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता छान असा आपला जाळीदार इथे ढोकळा तयार झाला. पीस काढून दाखवते. बघताय ना किती मस्त अशी जाळी आली आहे, स्पॉन्जी झालेला आहे, कापसासारखा झालेला आहे. मस्त असा जाळीदार आता आपला ढोकळा तयार आहे. तुम्हाला इथे मधला पीसही काढून दाखवते. सर्व पीसेस असे छान असे जाळीदार बनतात, खायलाही तेवढी चविष्ट लागते. त्याप्रमाणे आपल्या इथे नायलॉन खमण ढोकळा तयार आहे. एकदम इझी रेसिपी आहे. आता काय करायचं आहे, सर्व ढोकळा ना मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता याच्यासाठी आपण तिखटगोड पाणी तयार करून घ्यायचं आहे. गॅसवर मी एक भांडं ठेवलंय, त्यात 1 चमचा तेल टाकून घेणार आहे. 1 चमचा मोहरी टाकणार आहे. मोहरी तळतळली की त्यात कढीपत्ता टाकायचा. थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. गॅस मिडियम करून घ्यायचा आहे. त्यातच मी उभ्या पातळ चिरलेल्या 3 मिरच्या अशा उभ्या पातळ चिरून घेतल्या ते टाकून घेणार आहे. मिरची भाजल्यानंतर अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेते. त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. 2 चमचे एवढे साखर टाकून घेणार आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता छान असं त्याला पाण्याला उकळी आली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी 10 मिनिटं मी थंड करून घेतलं, 10 मिनिटे. मगच आपल्याला हे ढोकळ्यावर टाकायचं आहे. गरम गरम पाणी टाकायचं नाही, नाहीतर ढोकळा असा तुटू शकतो, एकदम चिखलासारखा होऊ शकतो. तुम्ही बघू शकता मस्त इथे आपलं पाणी मी टाकून घेतलेलं आहे. मस्त असं गोड तिखट पाणी छान लागते चवीला. मी थोडं जास्तच बनवते, मुलांना खूप आवडतं. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार. तुम्ही बघू शकता पाणी टाकल्यानंतर हे जे साखरेचं पाणी आहे ना मस्त असं आरपार गेल्यानंतर मस्त असा ज्युसी बनतो हा ढोकळा. तुम्ही बघू शकता हे साखरेचं पाणी छान असं ढोकळ्याच्या आरपार गेलं, एकदम छान असं ज्युसी बनलं आहे. खायला तेवढं चविष्ट लागतं बरं का. मस्त. आणि ह्याच्यावरून तुम्ही थोडीशी कोथिंबीरही टाकू शकता. मी टाकत नाही, मुलांना अजिबात आवडत नाही. तुम्ही बघू शकता मस्त इथं ढोकळा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला. एकदम इझी रेसिपी आहे, अगदी कोणी बनवू शकेल असं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना कमेंटमध्ये नक्की सांगा. असं जाळीदार ढोकळा नक्की बनवून द्या मुलांना, सर्वांना आवडेल. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन दाबा.